मी काल कॉलेजमधून येता येता भजी खायला गेली आणि त्यानं ते भजी मला न्यूजपेपर मध्ये नाही दिले, प्लेटात दिले. अचानक एवढा बदल कसा का? आता फूड सुरक्षा विभागाने हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर फूड बिझनेसना ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी स्पष्ट नियम पाळायचे आदेश दिले आहेत. तपासणी दरम्यान अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. अस्वच्छ स्वयंपाकघर, वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणं, कीटकांचा त्रास, ग्राहकांकडून पिण्याच्या पाण्याचे पैसे घेणं. म्हणून ग्राहकांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे सगळे नियम कडक करण्यात आले. पण त्याचा ग्राहकांना काय फायदा? सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून द्यावे लागेल. वर्तमानपत्रात किंवा छापील कागदात कोणतेही खाद्यपदार्थ दिले जाणार नाही, कारण त्या शाईतील रसायन आपल्या अन्नात मिसळून आपल्या आरोग्याला हानी करू शकतात. हे नियम कुठे कुठे लागू आहे? लहान हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा, कॅन्टीन, ऑनलाईन फूड डिलिव्हरी सगळ्यांनाच हे नियम पाळावे लागणार. पण नियम मोडले तर मग दंड, परवाना निलंबित किंवा रद्द होऊ शकतो. गंभीर उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. म्हणजे आता बाहेरचे जेवण आधीपेक्षा सुरक्षित राहणार? हो, पण नियम असणं पुरेसं नाही. ते नियम पाळले जात आहेत की नाही हे बघण्यासाठी जागरूक ग्राहकही असणं खूप महत्वाचं आहे. सुरक्षित अन्न हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क आहे आणि जागरूक ग्राहक हीच सर्वात मोठी ताकद आहे.